स्त्री शिक्षणाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेल्या ऐतिहासिक भिडेवाडा स्मारकाच्या कामाला वेग आला असून सध्या सुमारे 65% काम पूर्ण झालेलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांपैकी एक असलेल्या या प्रकल्पासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून काम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे। महात्मा फुले आणि भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष निलेश राधिकाताई दशरथ गिरमे यांनी नुकतीच या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी त्यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत तसेच गतीबाबत समाधान व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। दैनिक आरंभ पर्वशी संवाद साधताना गिरमे यांनी सांगितलं की साईटवरील स्ट्रक्चरचं काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झालेलं असून उर्वरित कामही जलद गतीनं सुरू आहे। येत्या जुलै महिन्यापर्यंत हे स्मारक पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे आणि त्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयानं काम करत आहेत। दरम्यान युवा सेना शहर प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या निलेश भाऊ गिरमे यांच्या महाराष्ट्र शासनाच्या समिती अध्यक्ष पदाच्या निवडीला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। या कालावधीत त्यांनी या प्रकल्पाला गती देत विक्रमी वेळेत काम पुढे नेले असल्याचं दिसून येतंय। त्यांची शिफारस सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती। भिडेवाडा हे मुलींच्या पहिल्या शाळेचे ऐतिहासिक ठिकाण असल्यानं या स्मारकाला विशेष महत्त्व आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर पुण्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक वारशात मोलाची भर पडणार असून भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे। दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण साबळे, पुणे।